कशी गावरान मस्ती चल बसलाय नाचत तिथे नाचत बसला असतो कशी ते सोपं आहे ते काय लय अवघड आहे काय वाजवायला सोपं आहे ते तोंडात ती पण खोपसायची नुसते असे ते फुकायचं चूर बादलायची मार मार अजून फ्याका मार अजून फ्याका मार एका सोप्पा असतं का त्याच्या मागे त्यांची किती मेहनत आहे किती वर्षांपासून ते शिकत आलेले आहेत आणि भले मला येतील शिकत असं वाजव हे फक्त भोपाऱ्या मारू शकतो दुसरं काहीच करू शकत नाही दादा कळलं का अरे बापाला कोण मारत सगळ्यांना माहिती नेव्हीचा भरतेल चाललंय हो तिकडं काय कुठं नेव्ही नेव्हीच्या भरतीला नाही इंटरव्ह्यू कॉल करून आलं तर राजस्थान हा राजस्थान बरं मी काय म्हणतो कामल्या मेन मुद्द्यावर रे मला आहे ना ती पिपाणी वाजवती तुला येते अरे मला विश्वासात बघत नाही शक्यच नाहीये प्रेम पैज लाव मग अरे दादा पैज लाव तू थुकू नको अंगावर जरा ऐकून घे अरे ती कला राहते लोकांची ती काय प्रत्येकाची नसते काय ती ना सगळ्या कला असं ठासून ठासून भरल्यात ठासून तुझ्यात फक्त किडे भरलेत कला नाही भरलेली तुला हे माहिती 500 पैज बघा हरला ना भाऊ अरे आपण तुला 500चा टाऊ केला तू पैजेच्या आधी आपण आहे ना बाळू भाऊला जज करू पैजेच्या आधी माझे 500 तुमचे 500 बाळू भाऊ ताब्यात जो जिकल बाळू भाऊ त्याला 1000 रुपये देईल चालतंय संध्याकाळी 6:15 वाजता चाफ्यात झाडाखाली यायचं डन मी तिथं तुम्हाला पिपाणी वाजून दाखवतो काय विषय पैसे ऍक्सेप्टेड हा भाई ध्यानात ठेव ओके डन 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 आओ फिर मिलोंगे 6 बजे चलो कामल्या अरे प्रेम आहे 500चा टाऊ झाला ना एवढं कुठं उज्जत घालत बसतो त्याला आपल्याला माहिती पिपाने वाजत येत नाही येणार नाही ते बडबड करतो आपलं 500 रुपये मध्ये मस्त केली दिवस झाले वांग्याची भाजी खाऊन खाऊन वाईटकले आज जरा अंडा करे खाऊ जरा वेगळं काय मस्त पैकी ड्रिंक वगैरे करू राव लय दिवस झाले रे श्याम काय रे घंटा तुझ्या पोराचे हॅपी बर्थडे टू आहे ना हा ये ना संध्याकाळी केक खायला केक खायला येणारच आहे पण मला ती बँडची ऑर्डर दे ना मिस्टर नाही बी नाही वाजवतो मला ती पिपाणी वाजवते ती येणं झालं का तू काय जत्रातली पिपाणी आणली काय नाही ती खरी पितळ्याची ए बाबा जा बरं मी तिकडे ते रेडिओवर लावून टेपवर लावून पिपाणी मग खरंच येते सनई चौघडा ताशा हलगी सगळं येतं मला येतं ना जा लागलं डोकं खायला मला संध्याकाळी एक केक खायला केक बरोबर काय राजा कधी येतोय भरती हे आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आहे भरती मग ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडन जरा सगळी प्रोसेस असतं हा का मग तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भरती झाला ना खाकी कपडे घालून गावात आला ना की मग ते बँड वाजवायची सुपारी मला दे बर का बँड वाजवायची मला पिपाणी वाजवती ती तुम्ही कधी शिकले मी आताच शिकलोय पण एकदम परफेक्ट आपल्या बँडचा ताफाच उभा करणार आहे पिपाणी सनई ते संबर ताशा ते काय असतं ते हलगी बिलगी सगळं जमतं आपल्याला खरं का हा बरं ते देतो तुम्हाला ते चालेल की नक्की दे बघा राजा तुझ्या मिरवणुकीत वाजवणार मी बाजा हो बाळ भाऊ बरं झालं इथं सापडली तुमच्याच घरी निघलो होतो काय रे संध्याकाळी 6 वाजता काय करताय तुम्ही काय नाही मग संध्याकाळी 6 वाजता आहे ना ते आपल्या गावातले चाफ्याचे झाड आहे का त्या झाडाखाली या काय पंगत बिंगत एक काय काय कसं खायचं सुचतो पंगत नाही सामना आहे सामना म्हणजे काय तमाशा आहे आणणार आहे काय अहो नाही बाळू भाऊ मग? पिपाणी सामना आहे पिपाणी सामना हा आणि कोण वाजणार पिपाणी मी स्वतः दस्तूर खुद्द मला नाही यायचं मला काम आहे बाळू भाऊ अरे ऐका ना कांबल्याची प्रेमाची माझी पैज लागली 500ची की मला पिपाणी वाजवती ती मी पिपाणी वाजवली तर ते मला 500 देणार मी नाही वाजवली मी त्यांना 500 देणार तुम्ही काय नाही का तुम्ही फक्त तिथं जज्ज म्हणून यायचं जज्ज म्हणून का हा
ठीक आहे येतो मग. आणि तुम्ही निकाल घोषित करायचा. चालेल येतो. या मग 6 सव्वा 6. पण तुला येते वाजिता हा मग नक्की? नक्की. नाही तर मला तोंडा पाडीशीन ती पिपालीच काय ते मोठं नसतं ते ढोठाना. ते हा ते बी जमवत. बर येतो किती वाजता? 6 वाजता या. हा येतो. चाल मग चाल जाऊ का? हा ये. आईचा गंटन भाऊ. काय सरपंच जेवले का? हा तो आला म्हणजे काय तरी तू चट्टाच काढत असतोय तू काय तसा येतोय. आले लय मन कवडे राव तुम्ही. काय करतो आता सध्या? काय मी ना मला 500 रुपयाची गरज आहे. हा आपली तर जा कंपनीत आणि फरसांचा पुडा खा. 500 कशाला पाहिजे तुला? तू घेऊन फरसानच खाणार आहे ना? घेऊन टाक. फरसाण नाही खायचं. मग कमल्याची प्रेमाची माझी पैस लागलेली काय ती पिपाने वाजवायची. हा मग जो मी वाजवली ते मला 500 देणार आणि मी नाही वाजवली मी त्यांना 500 देणार. कशाने वाजवणार आहे तू? तोंडानी. नक्की ना? हा मला इथे शिकलोय मी. पिपानी हा तुला हा कोण कोठारे करायला सांगते रे घंटा तुला? हे असले दळभद्री मला माहिती आहे तुला पिपानी येत नाही तरी तू पैज लावली. अहो येते ती पिपानी संबळ तुतारी ती हे आपलं नाही का ते सनई चौघडा तुंतुन सगळे येतो वाजवता. कुठून येतो एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्यात? येतो कुठून? देणराव 500. नाही घंट्या तू पैज हारणार आहे मला सरळ दिसतंय. अरे कशाला 500 रुपयाला घर घालतो माझं तू? तुम्हाला तुमचे 500 संध्याकाळी परत भेटतील. मी जरी हारलो ना मी कुठून नाही दुसरीकडून आणून देईन तुम्हाला. मग आता दुसरीकडून गोळा करून दे ना त्यांना नाही पैसे. नाही, आता अर्जंट आहे. 6 वाजता सामना आहे आमचा. अरे घंट्या कशाला जीव देतो राजा तू? मला माहितीये तुला पिपाणी येत नाही. तू कशाला जातो तिथं? वाय घालशील पैसे तू? नाही घालत. मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर तेवढा. नक्की ना? हा कुठे शिकला होता तू? मी लहानपणी बघितलं होतं एकदा बँड मध्ये नाचता कशी वाजवते. लगेच आली तुला? हा अद्भुत आहे तू अद्भुत. घे 500 घे. येऊ का? हा आणि परत काय माग त्याच्या भांगडीत पडू नको. तू हारणार आहे मला चांगलं नाही माहिती. आणून देतो घरी. नाही देऊच नको तू. 7 साडेसात हे गेले असं समजतो मी आता. 500 रुपयाला घंट्या पडतोय बा मला रोज. अरे शक्यच नाही भाई घंट्याला वाजवता येणारच नाही. आता तुम्हाला वाजून दाखवलं म्हणजे बास ना. बघा द्या 500 बाळू भाऊकडे करा जमा. पैस लावी तेवढं ध्यानात ठेव भाऊ. अरे तू काळजीत नको करू. तुझे ते पैसे 500 रुपये आहे का? हा आपल्या दोघांचे 500 लावतो. हा, चल दे बाळू भाऊ दे. एक 500 आणि तुमच्या दोघांचे 500. हे 500 बाळू भाऊ आम्ही जिंकणार आहे 1000. त्याला काय वाजवता येतंय का? लावली घंट्यानं पैसे त्याला करा ना. वाजव घंटा सुरू. बघा वाजवतो आता मी. 1 2 साडे माडे 3. तेच म्हणतोय मी. कसं वाजू राहिले हो? वा 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 ही स्पर्धा आपला गंठन जिंकलेला आहे. गंठन हा साधा खेळ नाही. एका दिवसात शिकून आलोय. सगळ्यांचा नाद करायचा पण गंठनचा नाही. गंठ्या गंठन कुमार झुकेगा नाही साला. प्रेम आहे चमत्कार झाला ना राव. हा एका दिवसात ती पण शिकली नाही वाजवली त्यांनी. हा ना. बाय भाऊ हा आणा 1000 हा हे घ्या 1000. आणि यांना सोडून या घरी. हा जाता जाता आत्महत्या करतील. 500 गेले त्यांचे 500. खरंय चला कुठं चला घ्या 32. घरी नेऊन सोडित तुम्हाला तुमच्या. चला कडकडन जा एकदम. मामा लय भारी वाजवली बर का. हे आपले ठरल्याप्रमाणे तुमचे 200. ही तुमची पिपाणी. आता एकदा नागिन वाजवा फक्त.